उत्पन्नाच्या प्रथम फळाने, द्रव्याने व उत्पन्नाच्या प्रथम फळाने तुझा देव परमेश्वर याचा सन्मान कर. प्रेज द लॉर्ड. आणखी कोणते वाचा? तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. कशा कशाने सन्मान कर म्हटले? कुणी कुणी ऐकलं देवाचं वचन? वचन ऐका. वचन हे पटकन. तू आपल्या द्रव्याने द्रव्याने लिहा. तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने, द्रव्याने व उत्पन्नाच्या प्रथम फळाने तुझा देव परमेश्वर याचा सन्मान कर. याचा काय कर? सन्मान कर. म्हणजे 10 नंबर वाक्यात काय लिहिलं? म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, द्रव्य म्हणजे काय आणि उत्पन्न म्हणजे काय. बघा, द्रव्य कशाला म्हणतो आपण? द्रव्य कशाला म्हणतो? धन वेगळं, द्रव्य वेगळं. द्रव्य म्हणजे काय? लिक्विड म्हणजे पातळ पदार्थ. तू आपल्या द्रव्याने. सर्व लोक उपदेश देवाच्या वचनातून करताना खाली बसलेल्या मंडळीला असं वाटतं की त्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल असं म्हटल्यावर सगळ्याच्या डोक्यात महात्मा गांधी. कोण येतो? महात्मा गांधी. नोट. काय देवाला द्यायचं? देवाच्या लोकांना म्हणजे आपल्याला देवापासून समृद्धी, प्रगती, बरकत, भरभराट, वाहन आणि देवापासून मिळणारे आशीर्वाद आपल्याला मिळतील. हे महत्वाचं आहे. काय देवाला द्यायचं? काय देवाला द्यायचंय? आपण पैसा देवाला दिला म्हणजे आपले कर्तव्य संपलं नाही. देवाचं वचन सांगतं तुम्ही ज्या मापाने द्याल त्याच मापाने तुम्हाला परत दिलं जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्या मापाने द्याल. आपण जे काही देऊ, सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ठेव आणि मोठी या संदर्भातला दृष्टांत आहे मध्य पुरुषोत्तमाच्या 13. कोणा एका मनुष्याने, कोण एक विद्वान मनुष्याने तो निघाला आणि जाताना त्याने पाहिलं. कोणा एका व्यापाऱ्याने एका शेतामध्ये एक ठेव पाहिली आणि ती अति मौल्यवान आहे म्हणून त्याने सर्वस्व विकलं आणि ते शेत विकत घेतलं. दुसरा दृष्टांत आहे. मिळाला संजीवनं? हा 2 नंबर. आणखी स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या एका व्यापाऱ्याचा. आणि स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखा आहे. कोणा एका व्यापाऱ्यासारखा आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले. त्याने आपलं सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणि तो मोती विकत घेतला. देवाचं राज्य कोणासारखं आहे? स्वर्गाचं राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखं आहे. पुढे मोत्याबद्दल स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या
चांगला आणि स्वस्तात कसा मिळेल. भाजी घेताना म्हणजे उद्या सकाळी बाजारात गेल्याच्या नंतर पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला 20 रुपये पावशेर भाजी आहे. बरोबर का? पूर्ण बाजारामध्ये पालक भाजी 20 रुपये पावशेर आहे. पूर्ण बाजारात ज्या 4, 5, 10 व्यापाऱ्याकडे असतील त्याच्याकडे, जे विकणार त्याच्याकडे. मग तुम्ही त्याच किमतीमध्ये कोणती भाजी विकत घेणार? कोणती घेणार? जी किडलेली नाही, जी सडलेली नाही, जी ओली झालेली नाही, जी घरात आणल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी खराब होणार नाही. तुम्ही उत्कृष्ट प्रकारची भाजी विकत घ्याल, कारण तुम्ही भाजी घेणारे व्यापारी आहात आणि तुम्ही पैसे देऊन तो विकत घेणार. देवाचं राज्य देवाच्या लोकांचं, स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यासारखं आहे. मोती कुणी कुणी पाहिला बरं करा बरं. मोती कुणी पाहिला सांगा. मोती संजीव बदल आणि कुणी पाहिला मोती पाहिला कुणी मोती हा मोती कुणी पाहिला का? बर मोती कसा असतो? गोल. ठीक आहे. मोत्याची किंमत किती आहे? मोत्याच्या जागी नको 10 रुपयाचा हार 100 मोती आहे. मोत्याचा हार घेतला तुम्ही 10 रुपयाचा, त्याच्यात 100 रुपये घेऊन देते म्हणजे हार काय येतो मोत्याचा? त्यांनी दिला ठेवली तुम्हाला येण्यात काढलेली मोती तयार कसा होतो? कधी विचार केला की एक अनमोल मोती, एक मौल्यवान मोती कशा पद्धतीने तयार होतो? हा व्यापारी स्वतःच सर्वस्व विकून फक्त एकच मोती विकत घ्यायला गेला. व्यापाऱ्याकडे पुष्कळ धन आहे. व्यापार करणाऱ्या मनुष्याकडे पैसा आहे. किराणा दुकानदार आहे, त्याच्याकडे 1 लाख रुपये पडलेले आहेत. त्याला माहिती आहे की मला 8 दिवसाने 2 दिवसाने पुन्हा 1 लाखाचं सामान भरायचं आहे. भाजीवाल्याकडे 5,000 पडलेले आहेत. त्याला माहिती आहे आजचा बाजार संपला म्हणजे उद्याच्या बाजाराला परत भाजी विकत घ्यायची. कपड्याच्या व्यापाराकडे पैसे पडले तर त्याला माहिती हे कपडे गेले तर मला पुन्हा नवीन घ्यायचे. प्रत्येक व्यापाऱ्याकडे पैसे आहेत. मग या व्यापाऱ्याने जो मोतीचा शोध करतो त्याने आपलं सर्वस्व विकलं. काय विकलं? सर्वस्व. घर विकलं, गाड्या असतील त्या विकल्या, जनावर असतील ते विकले, शेती आहे ते विकलं, सर्वस्व विकलं देवाच्या लोकांनो. फक्त कशासाठी? की त्याने काय पाहिले? काय पाहिलं त्याने? घर विकलंय त्याने. त्याने घराचा विचार केला नाही. का मोत्यात जाऊन राहणार आहे का? त्याने गाड्या विकल्या का मोठ्यावर बसून प्रवास करणार आहे का? त्याने पहिल्या जनावरांची आहे आपल्याजवळ संपत्ती विकून टाकली का त्याने नांगरणार आहे का? पण त्याला माहिती आहे की या सर्वांपेक्षा त्या मोत्याची किंमत जास्त आहे. सुधाच्या पुस्तकामध्ये लक्षपूर्वक आहे का? एकदा मी पुण्याच्या चर्चमध्ये हा उपदेश केला. लग्न नव्हता, सगळ्या बाया सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते तिचे मोल. बोला पटकन. ज्यांचं लग्न ख्रिश्चन झालंय त्या सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते तिचे मोल. कशाहून अधिक असतं? कशाहून अधिक? मोत्याहून नाही. कशाहून अधिक? मोत्याहून. एवढंच माहिती आहे सगळ्यांना. पण आपल्याला माहिती आहे का मोती तयार होतो कसा? कसा तयार होतो? बोल पटकन. कसा तयार होतो? बोल. बोलली बरोबर. बोल लवकर. कसा तयार होतो? बोल. लाजू नको. बोल. बोल टपकन. बर. तू काय सांगायचं? बोल लवकर पटकन. सांग लवकर पटकन. लाजू नको. तुम्ही शांत बसले का मग माझी जी बोल लवकर. काय बोलू? काय बोलू? कशात तयार होतो?
शिंपल्यातून. मोती कशातून तयार होतो? शिंपल्यातून. शिंपल्यातून. मग शिंपल्यात मोती तयार होतो कसा याचा विचार तुम्ही केला का? कधी विचार केला का? मोती शिंपल्यात तयार होतो आणि शिंपले कुठे असतात? पाण्यात. बरोबर. जो पाण्यात आहे त्याच्यातून मोती तयार होतो. प्रेज द लॉर्ड. कुठे असला पाहिजे मोती तयार होण्यासाठी? येशूने म्हटलं जीवनाचं पाणी ज्याचा जो येशू जवळ आहे तो मोती तयार होण्यासाठी पात्र आहे. वाळूत मोती तयार होत नाही, दगडावर मोती तयार होत नाही, घरात मोती तयार होत, टपात मोती तयार होत, हीटर मध्ये तयार होत नाही, शावर खाली तयार होत नाही. मोती पाण्यात तयार होतो आणि तो पाण्यात कसा तयार होतो? लक्षपूर्वक आहे. टपाला साहेब आहे, मी पण आहे, टपाला साहेब माझ्यापेक्षा अनुभवी आहे. विविध लग्नात उपदेश करण्यात जातात, विविध ठिकाणी त्यांनी हजारो ठिकाणी उपदेश केलेला आहे. मला मोती तयार होण्यासाठी केलं झालं सगळीकडे. मोती तयार होण्यासाठी एक शिंपला एक प्राणी आहे. तो स्वतःच्या अंगावर जसं कासवाच्या अंगावर कवच आहे तसं तो स्वतःच्या अंगावर एक कवच तयार करतो आणि कवच तयार करून स्वतःला त्या सर्व शैतानापासून वाईटापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि तोच पक्षी तोच प्राणी त्या कवचामध्ये स्वतःचा प्राण सोडतो. आणि मग आपण समुद्रात पाण्यात गेलो, मग शिंपले शोधले. जो शिंपला आपण फुटून काढतो त्यातून आपल्याला मोती सापडतो. म्हणजे मोती तयार होण्यासाठी जीव गमावा लागतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग सांगा सर तुम्ही श्रीमंतासाठी कोणती आहे? जी स्वतःचं सगळं सर्वस्व टाकते कुटुंब मुलगीवर पाहिजे येणारी नको. आम्ही टीव्हीवर एक कार्यक्रम पाहतो. सासू बारीक दाखवली 3 फुटाची आणि सून दाखवली 6 फुटाची आणि चाबूक हातात सुनाच्या. सासू बोलली का सासूला चाबूक मारायची आणि माझी नाही आत्या मी तुमच्या पायावर मारते. चाबूक मोठा बाई 3 फुटाची चाबूक मारला जेव्हा काठी म्हातारी लागायची ना चापकात. सासूवर लय प्रेम, सासूवर लय प्रेम. तुम्ही काय करता म्हणजे काय? मी सासूची मान धरते, चापली सासूची चिप्पा आहे काढून. सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते तिचं मोल मोत्याहूनही अधिक आहे. जी आपला जीव कोणाला लावते, रात्रंदिवस राबते, कष्ट करते, देवाचं गौरव करते, देवाची महिमा करते आणि आपल्या जीवाची पर्वा न करता ती आपलं जीवन जगते. पण जीवन कोणाबरोबर जगते, कसं जगते, कुठे जगते? शिंपला कुठे असतो? जो कोणी येशूच्या बरोबर आपलं जीवन जगतो देवाच्या लोकांनो तो मौल्यवान अलंकार. म्हणून ख्रिस्ती लोक गळ्यात दागिने घालत नाही, कारण तो एक मौल्यवान स्वतःचा अलंकार. आमेन. सोन्याची गरज नाही. लय सोनं घातलं तर रात्री भीती वाटती. 10-15 वर्षापूर्वी मी 20 वर्ष झाले असते. 20 वर्षापूर्वी मी रात्री गाडी नव्हती, गाडी गेलेली म्हणून मी पुण्याला गेलो. पुण्याहून येत होतो. येताना नेवासा भाडवल मला 11:30 वाजले. एसटीतून खाली उतरलो. माझ्या हातात 3 अंगठ्या, गळ्यात चैन 1.5 तोळ्याची. आणि नेवासा भाड्यावर सुख कुत्रणी मारतात. 2-3 जण आले तिकडून पार्टी. माझ्याकडे पाहिलं, मी आपला हात खिशात घातला, इकडचा खिशात घातल्याच्या 3 अंगठ्या होत्या. हा हाताचाच मोकळा राहिला, या हातात परत 2 अंगठ्या, हा परत खिशात घातला, दोन्ही हात खिशात घातलं, गळा मोकळाच गळ्यात मोठी चैन. मग मला ऑटोमॅटिक भीती वाटायला
येतंय का मारतंय का हे होतंय का हळू साईडला गेलो एका टपरीच्या चैन काढली नामठ्या काढल्या पायाच्या सॉक्स मध्ये घातल्या आणि सॉक्स मधून सरकून डायरेक्ट घड्डेच्या पायाच्या त्याच्या बुटात हात घालून दोन्ही पायाला उभा राहील तरी मला पूर्ण थंडी लागला. सोनं आपल्याला भीती तयार करतं देवाच्या लोकांनो, पण देवाचं पवित्र वचन सांगतं सोन्यापेक्षाही मौल्यवान मोलातून पाजणाऱ्या मधाईपेक्षा गोड देवाचं वचन आहे आणि ते ज्याच्या बरोबर आहे. वचन ज्याच्या बरोबर आहे तो भी नाही. धार्मिक लोक वाईट बातमीला घाबरत नाही. वाईट बातमीला घाबरत नाही. काल पिलूच्या वाढदिवसाला आपण प्रार्थना केली इथेच चर्चमध्ये सांगते इथेच सगळे मी स्वतः प्रार्थना केली जय बाबा लेकराच्या मम्मीला आणि पप्पाला एकत्र कर तिला घेऊन ये तिला बेचैन कर आणि सकाळी फोन आला काय फोन आला पौर्णिमा म्हणजे मी येते पोरगणी आहे दसरी बरोबर काय करायचं ती पोरगणी नाही ती पोरगणी येत नाही आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली ती कायम राहिली. आपण प्रार्थना केली यासाठी तिला आतापर्यंत 2 महिने का नाही सुटलं प्रार्थना देवाने ऐकली ती आली म्हणजे ती इथेच कायम राहणार कारण तिला देवाने तिचं घर दिलं तिचं जग दिलं तिचं लेकरू दिलं तिचे आशीर्वाद देवाने या जागेवर ठेवले. त्याच्यातला शैतान आता निघून गेला. सर्व देवाला शक्य आहे. मोठी शोध करणाऱ्या व्यापाऱ्यासारखा आहे की ज्याने आपलं सर्वस्वी विकलेलं आहे. तू आपल्या द्रव्याने आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान म्हणजे तुझी मोठाले समृद्धी का नाही तुझी बदल म्हणलं समृद्धी हा स्वागत नसू पुढचे नाव समृद्धी काय म्हणे समृद्धी येऊ नाही नाही येऊ पुढीचं नाव काय घेऊ समृद्धी. एका पोराचं नाव आहे श्रीमंत काय नाव आहे गोंडेगावात श्रीमंत पवार त्याचं लग्न मी लावले नाव काय आहे श्रीमंत. हा श्रीमंत कधी लावलं मी लावले लग्नाचे कायचे नाही 5-50 रुपये होते भाऊ घ्या श्रीमंताजवळ पैसे नाही. बाईचं नाव शांती अजिबात नाही अजिबात शांती. आमची शांता काकू होती संजीव बदल औषधाला आपण घेऊन गेली ती शांता काकूची कोणाची माणसे शांता काकूला गप्पा मारायला तुझा कुणी लागत नक्कीच बरोबर करायची शांता काकू कायम जोपर्यंत जागी छावा तोपर्यंत शांता काकू बरोबर करायची. आम्ही लहानपणापासून पाहिजे आणि बरोबर अशी करायची एकटी शोभाका की शेजारचं ऐकू जायचं अशी बरोबर करायची. अशी म्हणजे काय चाललंय औषध गेलंच नाही आमकाच गेला नाही पंकच गेला नाही आणि तो मी नागाचे पोरले गेले नाही करते कोंबड्याचे अंडे फोडले एकटी बरोबर करायची आणि आम्ही सगळे ऐकले. तिला दवाखान्यात घेऊन बैल जुडी इकून तिला दवाखान्यात गेलं दुसरीकडे खबर नाही बजाजला 50,000 रुपये बिल केला सगळं केलं. संजीव बदल बहुतेकाला दोघं गल्लीत मोबाईल राहायचे त्या दोघांना म्हटलं चल म्हातारीला घेऊन हे गेले म्हातारीला घेऊन सगळं झाल्यावर डॉक्टरनी 5-25,000 रुपये बिल केल्यावर यांना म्हटले का म्हणे एक काम करा पेशंट तुमचा बरा का होत नाही यांनी विचारलं आमच्या पेशंटला फरकच नाही काय भानगड. त्याने सांगितलं पेशंट बरोबर कुणीच बोलू नका भाऊसाहेब दादा येत नव्हतं ऐकू पेशंटला शांत राहू द्या म्हणे. भाऊसाहेब असा पाहतोय नाही तोंडाकडे डॉक्टरच्या त्याला काय कळत नव्हतं कारण त्याला ऐकू येत नव्हतं त्याला जोरात ओरडायचं आम्ही तेव्हा त्याला ऐकू यायचं आणि त्याच्यात शहाणा माणूस संजीवमध्ये नेला होता मी ऐकायला सांगायला गोळ्या आणायला सगळं संजीवमध्ये ऐकलं. डॉक्टर निघून गेले होते. डॉक्टर म्हणला अरे संजीव ए बोला म्हणे काय अरे डॉक्टर काय म्हणले म्हातारीबद्दल म्हणे ते म्हणले का म्हातारीला शांत राहू द्या म्हातारी संग कुणीच बोलू नका थांब म्हणते डॉक्टरकडे गेलो. अरे ही म्हातारी बडबड करते म्हणून तो याकडे आणली 25,000 घेतले तू म्हणतो म्हातारी संग बोलू नका.
म्हातारी आणली कशासाठी? ही बडबड करती एकटीच म्हणून तुझ्याकडे आणली. आणि तू मला सांगत होय म्हातारी संग बोलू नका. काय तिकडे या कागदाला काय काढी लावायची का म्हणे? तुला म्हातारी मुलगडे आली नाही 10 दिवस झाले. म्हणजे देवाचं पवित्र वचन सांगतं नावात काही नाही देवाच्या लोकांनो. अनमोलता त्याच्यामध्ये आहे ज्याची किंमत एका व्यापाऱ्याला कळाली आहे. व्यापाऱ्याला आपण अनमोल आहोत. आमेन. याची किंमत कुणी केली? प्रभू कुणी केली किंमत? तो म्हणतो तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहात. कोण म्हणतो? कोण म्हणतो? प्रभू येशू म्हणतो तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहात. तुमचं मोल आणि तुमची किंमत त्या व्यापाऱ्याने लावली जो व्यापारी जग निर्माण करणार आहे. Praise the Lord. तुम्ही माझ्या दृष्टीने कशा आहात? अनमोल आहात. मग पित्याने काय की हे माझे लोक अनमोल आहे. सुंदर मोती त्याला सापडला आणि मग त्याने त्या मोत्याला विकत घेण्यासाठी आपलं सर्वस्वी विकलं. त्याने काय विकलं? सर्वस्वी विकलं. सर्वस्वी विकलं म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र, एकुलता एक. त्याच्या अगोदर कोणी नाही, त्याच्या नंतर कोणी नाही. एकुलता एक पुत्र या जगात पाठवला आणि देवाचं पवित्र वचन सांगतं प्रभू येशू म्हणतो मी तुम्हाला माझ्या रक्ताच्या मोलाने विकत घेतलं. कशाने विकत घेतलाय? तो विद्वान व्यापारी आहे ज्याला मौल्यवान मोती सापडला की जो मोती झाला आत झाकून आहे पण त्याला मोती होण्यासाठी जीव द्यावा लागला. देवाचं वचन सांग आदामाने ज्या दिवशी पाप केलं त्याच दिवशी तो कसा झाला? खास मेला. तो शिंपल्यात अडकून मेला. पण त्या व्यापाऱ्याला माहितीये की या शिंपल्याच्या आत जो मेलेला आहे हा जो पापात मेलेला आहे, हा ज्याला फसवलं ज्याने फसवलं त्याच्यात जो मेलेला आहे तो अनमोल आहे. तो अनमोल आहे. मग त्याने ते आपलं सर्वस्वी विकलं, पुत्राला विकलं, त्याला घायाळ केलं, त्याला ठेचलं गेलं, त्याने दुःख यातना सर्व काही सहन केलं आणि मग त्याने आपल्या स्वतःचं शेत विकत घेतलं आणि त्या अनमोल विकत घेतलेल्या शेताला ज्याच्यात अनमोल मोती लपून ठेवलेला आहे त्या शेताला काय नाव दिलं? काय नाव दिलं? काय नाव दिलं? परत एकदा काय नाव दिलं? रक्ताचं शेत. द फील्ड ऑफ ब्लड. रक्ताचं शेत नाव दिलं कारण त्या शेतामध्ये एक अनमोल मोती मरण पावलेला आहे म्हणून त्याने त्या शेताला रक्ताचं शेत नाव दिलं. जसा येशू उठवला गेला तसे त्यातले मोती जे शिंपल्यात आणलेले आहेत ते प्रभू बाहेर काढले. व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. आपण देवाला देताना देव व्यापारी आहे. देवाच्या लोकांना व्यापारी आहे. धंद्यात दोघांनी जर धंदा चालू केला कपडस्थानी मी आम्ही दोघांनी धंदा चालू केला आणि 1 लाख रुपये दोघांनी लावले त्याचे 50 आणि माझे 50 नफ्यात आम्ही वाटा कसा करू? कसा करू? 50% अर्धा बरोबर. एक पार्टनर बरोबर आपण अर्धा वाटा करतो. मग सनीचा मिळालेला नफा मला देईल का? पण परमेश्वर देव म्हणतो मला देऊन पहा मी तुम्हाला जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. देवाला काय द्यायचं? तो म्हणतो मला द्या म्हणजे मी तुम्हाला देईन. द्या म्हणजे दिले जाईल. द्या म्हणजे दिले जाईल.
आता म्हणतो आपण काय म्हणतो की माझ्या जीवनातले दुःख आहे आपण दिले का देवाच्या हातात मग जोपर्यंत देत नाही तोपर्यंत सुख देणार नाही Praise the Lord. अशांती आहे माझ्या जीवनात आपण म्हणतो आपण देवाला दिली का अशांती तो म्हणतो अशांती देत नाही तोपर्यंत मी शांती देणार नाही तो म्हणतो तुमचा निराश जीवन मला देणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला आनंदी जीवन देणार नाही जोपर्यंत तुमचं पाप मला देणार नाही तोपर्यंत मी पवित्र जीवन देणार नाही जोपर्यंत तुमच्या जीवनातला वेळ मला देणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला वेळ देणार नाही वेळ आपण काय म्हणतो चर्चला यायला वेळ मिळत नाही प्रार्थना करायला वेळ मिळत नाही आणि वेळ कोणाचा आहे तिने वेळ आणल्यावर त्यांनी वेळ आणल्यावर मग काय आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकतात तो खूप सुंदर टाकतात काय मेसेज टाकतात एकमेकाला स्वारी म्हटलं का मनुष्य लगेच आनंदाने जगायला सुरुवात करतो भांडण झालं नावाला बायकोचं भावा बहिणीचं शेजाऱ्या बाजाराचं आपण त्याला म्हटलं का स्वारी या लगेच तो व्यक्ती आपल्यावर उपयोगाने बोलायला सुरुवात करतो जेव्हा पेशंटला डॉक्टर सांगतो आमचे डॉक्टर गेलो ते थोडे होते हार्ट सर्जन त्यांनी आतापर्यंत लय लोकांचे रेकॉर्ड केले व्यवस्थित केली पण जेव्हा डॉक्टर हात जोडून आयसीयू वाढवले पेशंट आपला बाहेर आला आणि आपल्याला हात जोडून बाजूला काय म्हटला कोण बोलतो इंग्लिश मध्ये खाली काय म्हटला तेव्हा मुलांनी सांगितलं काय म्हटलं डॉक्टर आया एवढंच वाक्य ऐकल्यावर लोक आनंदी होतात का टोचत म्हणतात डॉक्टर एक शब्द जर म्हटला स्वारी या विषय झालं रे वाचवा रे केला रे ऐकन पायकन केस तोडायला डोळे तोडायला हे तोडायला आतापर्यंत मी पाहिलं नाही एवढ्या माहिती केल्या माहितीला गेले का लोक रडत येत नाही भयान रडत येत भयान एक बाईक शिव्या देऊन रडत होती शिव्या देऊन रडायची मी स्वतः ऐकलेलं आहे नगरमध्ये मयत झाली ना बाप मला कधी आमचं नाही म्हणला ना आम्ही होतो माहितीला लाज टाकला कुणी जाऊन सांगायचं मी समाजाकडे न्याय करतोय मी तिच्याकडे गेलो तिला म्हणलं तो आपला तुला असं काहीच नाही म्हणला मग हा मला काय म्हणती बाकी झाला भरपूर लोक परंतु देवाच्या लोकांना लोक एकमेकाला हे सांगत नाही की तू प्रार्थना करशील तर तू जिवंत राहशील प्रार्थनेशिवाय जे आपण देणार आहोत तोच प्रभू आपल्याला परत देणार मी मागच्या काही महिन्यापूर्वी मास्टर जोशवा शानमोन नावाचे आफ्रिकेचे सेवक आहेत त्यांचा ऑनलाईन मी त्यांचा मेंबर आहे कनेक्ट मेंबर तो मनुष्य म्हणजे पाप माणूस आहे देवाच्या वचनाची पूर्ण करणार असा सेवक जगात मी कोणीच पाहिला नाही एवढं विद्वान आणि एवढं देवाचं ज्ञान देवाकडे दिलं तो बोलत होता असा तो उपदेश करत होता देवाला द्या म्हणजे देवाने तुम्हाला दिलंच आहे तुमच्याकडे कपड्याची भरपुरी आहे कारण तुम्ही कपडे सेवकाला देता तुमच्याकडे चपलाची भरपुरी आहे कारण तुम्ही ज्याच्या पायात चप्पल आहे त्याला चप्पल देता तुमच्याकडे अन्नाची भरपुरी आहे कारण तुम्ही उपाशी लोकांना अन्न खाऊ घालता देवाच्या सेवकाला खाऊ घालता मग तुमच्या घरामध्ये अडचण कशाची बघा बरं घरात प्रत्येकाच्या घरात मी सांगतो त्याने माझ्या पाठीमागे माझ्याकडे भरपूर आहे बरं का भांडे भरपूर आहे सगळे जण म्हणायचे त्याच्याकडे भांडे साड्या चप्पल भरपूर आहे धान्य भरपूर आहे पैसा भरपूर आहे पैसा पैसा बोला पटकन पैसा भरपूर आहे त्याच्याकडे भरपूर आहे तिच्याकडे भरपूर आहे कारण तिला देणं माहिती बाकीचे बोला त्या करतो सोडून पैसा आता याच्या पुढे सोनं किंवा ती भरपूर आहे अजून कोण म्हणते भरपूर आहे काय नाही आपल्याकडे तुम्ही ज्या मापाने द्याल त्याच मापाने तुम्हाला परत दिलं जाईल गुंजभर देऊन पहा देवाच्या मंदिरामध्ये गुंजभर देऊन पहा नाही तो किलो भर देईल तुम्ही पालक मंदिर सोडून
कधी पाहिले का देऊन? नाही. आपणच सोन्याचं दुकान बाई काय भारी सोन्याचं दुकान केलं. आपण कधी गेलात का? कधीच नाही. पुण्याला मी जाताना पाहतो प्रत्येक एरियामध्ये नवीन सोन्याचे दुकान असते. नवीन सोन्याचे दुकान एकेका सोन्याच्या दुकानात कमीत कमी 50 करोड रुपयाचं सोनं असते. एवढे मोठे मोठे दुकान राखा ज्वेलर्स, गांधी, भयंकर सोने. आणि आपण जेव्हा त्या दुकानाच्या बाहेरून जातो समोरून तेव्हा आपण बघतो आपले डोळे पिकून जातात. 5-5, 10 मजल्याच्या बिल्डिंग, मोठे मोठे शोरूम, सोन्यामध्ये एक बाई टीव्ही टाकून आकाश भरपूर सोनं बांधण्याकरता उतरवण्यामध्ये जरा वेळ विचार काय सगळ्याचा संता सोन्याचा असं पण केलं 10 तोळे 20 तोळे बांगड्या 5-10 तोळ्याच्या जास्तीत जास्त अर्धा किलो सोनं असेल. ती म्हणजे माझ्याकडून जाऊ नाही आपलं काही सोनं घेणं आपलं काही ऐकत जर तुम्ही देवाला सोनं द्या तर प्रभू तुम्हाला सोनं परत. ज्या भूमीला शाप दिलेला आहे ना देवाने, ज्या जमिनीला देवाने शाप दिला ना ती शापित भूमी एक गव्हाचा दाणा टाकल्यावर किती माग देती? किती माग देती? एक गव्हाचा दाणा टाकला, एक गव्हाचा दाणा उगून आला, त्याला एक उभी आली. एका उभीत किती दाणे जाते? 50-60. किती जाते छवाका? 50-60. छवाका म्हणजे 80-85, त्या म्हणजे 50-60. मात्रा किती असते? 80-85. शोभा काढले किती असते? तुशीताई बर्वेताई किती असते? एक दाणा मिळाल्याच्या नंतर शापित जमिनीत मिळाल्याच्या नंतर शापित जमिनीत काढल्याच्या नंतर तुम्हाला 50 दाणे आणि देतो 50. मग तुम्ही देवाच्या राज्यात जेव्हा फेरा तेव्हा पवित्र, अति पवित्र